म्हणले रोहनला आपल्या वाघाने धरले, माझ्या समोरून वडीत चालवली. तर म्हणलं तू त्याच्यावर हल्ला कर. नाही म्हणला तो माझ्याकडं 2 वेळा घुराकलाय. म्हणलं मग मोरू नको जाऊ. म्हणलं मी आलो एक 10 मिनटात. मी 7 मिनटामध्ये मोजून तिथपर्यंत पोचलो. गेल्यावर हाय असा बिबट्याने ओढून नेलेल्या फरपटीवर ऊसामध्ये पळत गेलो. आरडत ओरडत आरडाओरडा करीत एक आम्ही 9-10 जण ऊसामध्ये शिरलो. तिथून पुढं पाहिलं बिबट्या आम्हाला ज्या ठिकाणी आमचा रोहन मृतावस्थेत पडलेला होता तिथं बिबट्याचं काय आम्हाला दर्शन काही झालं नाही. काय त्याचं पूर्ण हे मायांग बिबट्याने खाऊन टाकलेलं होतं. नरडं फोडलेलं होतं. रक्ताचं घोट पूर्ण पेलेला होता. तो त्याच वेळेस मी ऊसामध्ये पाहिलं, त्याच्या गळ्याला हात लावली, बोटं लावली, पण त्याचा पूर्ण श्वास नाड्यांचं ठोके पूर्ण बंद झालेले होते. मी तसाच उचलला, खांद्यावर टाकला. हो अख्ख्या कपड्यांवरती डाग आहेत माझ्या त्याच्या रक्ताच्या त्या रोहनच्या. स्वतः मी माझ्या खांद्यावरती टाकून ऊसाच्या बाहेर घेऊन आला. काय आंदोलनं करून फायदाच नाही. लोकनेते येतात फक्त तोंडाला पानं पुसतात आणि निघून जातात. हे फक्त राजकीय स्टंट करण्यासाठी येतात. बाकी काय याच्या पाठीमागं? शेतकऱ्यांनी काय त्याच्या आहे त्या जमिनी विकल्या पाहिजेत सरकारला. दुसरा काय विषय? आम्ही ऊसामध्ये अख्खे 2-3 हजार लोक घुसून आहे ना 15 दिवसामध्ये अख्ख्या 2-3 गावातलं बिबटे मारून टाकिलो. सरकारने एवढीच आश्वासनं द्यावा का तुम्ही मारा तुमच्या पद्धतीने, आम्ही मारतो त्यांना.